सन्मान संपन्न महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। सोलापूर जिल्हाध्यक्ष दलित पॅंथरचे दादासाहेब शिंदे सर यांनाही विनंती आहे आपण प्रतिमा पूजन करावं। केंद्रीय मुख्याध्यापक अशोकजी रुपनवर सर, हरिश्चंद्रजी पाटील सर, करिअर मार्गदर्शक या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सगळे दलित पॅंथरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहोत। मी सर्वप्रथम संविधानाचे रचयिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते। तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा। तसेच अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले, तसेच माता रमाई यांना सुद्धा माझा अध्यक्ष आहेत। तसेच आमचे लातूरहून आलेले जिल्हाध्यक्ष सुप्रिया भाऊ, राष्ट्रीय आमचे कोषाध्यक्ष लाटकरजी साहेब, परत आकाशदादा भोंडे, अर्जुनजी शिंगे, तसेच आमचे सर्व जे कार्यकर्ते माझे अतुलजी पवार असत आणि या ठिकाणी आमचे जमलेले अंकुजी तुम्हाला सांगतो जिल्हाध्यक्ष आव्हाड साहेब, तसेच आमच्या शाळेचे संस्थापक गाजबार सर असतील, पुणे सोलापूर जिल्हाध्यक्ष असेल, तसेच आमचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख असेल। मी आता सगळ्यांची यादी घेत असताना आज काही चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठा यांच्यातर्फे या अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही 53वा वर्धापन दिन साजरा करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही दर सालाप्रमाणे गेल्या वर्षी तिकडे आमचा वर्धापन दिन साजरा झाला। आणि त्या वर्धापन दिनामध्ये आमच्या संस्थेमार्फत आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये की आम्ही दरवर्षी की आज आमच्या समाजामध्ये मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, मी बाळासाहेबांना आमच्या कमिटीला सांगितलं आणि असं सांगितल्यानंतर आमची जे सर्व आज आमच्या THO मॅडम इंदावरून आलेले आहेत, त्यांनी अक्षरशः त्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। बंधूंनो, कोविडच्या काळामध्ये त्या डॉक्टर मॅडमनी एवढ्या मोठ्या अधिकारी असताना त्यांनी एवढं चांगलं काम केलं आणि काम करत असताना आमच्या डोळ्यासमोर मी पण इंदापूर तालुक्यातल्या जंक्शन गावचा मी रहिवासी आहे, त्यावेळेस मी पाहिलं त्या मॅडमचं काम आणि माझ्या मनामध्ये आलं की आपल्या प्रतिष्ठानमार्फत दलित पॅंथरची ब्रँड संघटना आहे आणि या संघटनेमार्फत या मॅडमांना आम्ही खऱ्या अर्थाने खरं पुरस्कार गुरुतीत आपल्या पुढं पेन कार्यालय याची लढाई लढायची। आपल्या घरातला कलेक्टर, सचिव, कमिशनर झालाच पाहिजे, आपल्या घरातला डॉक्टर चांगला झाला पाहिजे, आपल्या घरातला वकील चांगला झाला पाहिजे आणि आपल्या घरातली मुलगी शिकली पाहिजे। यासाठी आपली ताकद असली पाहिजे। आम्हाला एक पैसा अन्न देऊ नका, पण आम्हाला चांगलं शिक्षण द्या। शिक्षण दिलं तर आता मला वाटतं आमच्या औदुंबर पाटलांनी सांगितलं शिक्षणामुळे काय होतं, आता पुस्तक आणि मस्तक जाग्यावर राहतं आणि त्याच्यासाठी आम्हाला पुढची तयारी करायची आहे। आज अन्याय अत्याचार भरपूर चालल्यात बाळासाहेब। परवा दिवशी एका नालायक नराधमानं पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्षपदा वहाड असताना आपल्याला ठराव करायचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन याला अन्यायाला वाचा फोडायची एक नालायक पत्रकार, माझे पत्रकार बंधू आलेले आहेत, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा। या ठिकाणी आलेले आहेत बंधूंनो, ऐकून घ्या। या ठिकाणी बनसोडे साहेब जिथं अचाल तिथं विचार करायला लावणारी माझ्या दलित पॅंथर राज्याच्या अध्यक्षाची गोष्ट आहे। पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष माझा सातारा जिल्ह्यामध्ये चित्त्याची झेप घेऊन आमचा तो रोहित आयवळे असेल त्याच्या साथीला घेऊन, रोहित आयवळे तुम्ही सरचिटणीस आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय। बाळासाहेब तुम्हाला पण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विनंती करतोय आणि माझी रमाताई असेल, आमची कविताताई भोंडे असेल, यांना विनंती करतोय आजच्या आज आपल्याला ठराव करायचा आहे। त्या घरामध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवरती या नालायक नराधमाने काढला ते आमचे डॉक्टर घनश्यामजी भोसले साहेब। त्याचप्रमाणे
आमचे केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष 53 वर्ष झाली. या 53व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पाहता पाहता कांतर 53 वर्ष झालेली आहे. बंधूंनो, 53 वर्षापूर्वी पद्मश्री नामदेव ढसाळ या वादळाने एक संकल्प उभा केला. या देशातील शोषित पीडित वंचित समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. नुसतं कविता होऊन चालणार नाही साहेब. कविता म्हणणं सोपं नाही किंवा कविता लिहिणं सोपं नाही. ज्याला भावना असतात तोच कविता लिहू शकतो. आणि जी भावना लोकांना फक्त कवितेतून न देता चळवळून उभी केली, असे पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी चळवळ उभी केली. कशासाठी? या पददलित आणि गोरगरिबांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी. आज 53 वर्ष झालेली आहेत. काळ बदललेला आहे, परंतु अन्याय व्हायचं काही बाकी राहिलेलं नाही. चालूच आहे, काही प्रमाणात चालूच आहे. त्यामुळे आपलं सगळं काम झालंय असं होत नाही. आपल्याला प्रत्येक दिवस लढावंच लागणार आहे आणि लढलंच पाहिजे. खरं तर आपण म्हणतो आज पिढी शिकलेली आहे, सुशिक्षित झालेली आहे, परंतु रोज तुम्ही बातम्या वाचा, रोज बातम्या टीव्हीला पहा, अन्याय होतच असतोय. परंतु बंधूंनो, आम्हाला दलित पॅंथरला पुन्हा एकदा ताकदीने उभं राहायचं आहे. यासाठी आमचे सगळे नेतेगण या ठिकाणी, आमचे चेंबूरचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, मुंबईचे अध्यक्ष आलेले आहेत, साळवे साहेब, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत, मनोज कुमार, आमचे नवी मुंबईचे अध्यक्ष आलेले आहेत, आरव साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पनवेल तालुक्याचे कार्याध्यक्ष सुशांत शिंदे साहेब, ही सगळी तरुण मंडळी आज जोमाने उभी आहे. पुन्हा एकदा नामदेव ढसाळचं मिशन त्या ताकदीने उभं करायचं आहे, जेणेकरून आमच्या समाजाकडे वाकड्या नजरेने पाण्याची कोणती हिंमत नाही झाली पाहिजे. अशी एक जमात आम्हाला पुन्हा एकदा तयार करायची आहे. बंधूंनो, पद्मश्री नामदेव ढसाळ दादा आता बोलले की आपण आपले तरुण वर्ग आपण किती वेळा रस्त्यावरती उतरायचं, किती वेळा आंदोलन करायचं. जर आपल्या समाजाला काहीतरी हक्काने मिळून घ्यायचं असेल तर आपण मुख्य प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे. बंधूंनो, परंतु यासाठी आम्ही आमचा निर्णय घेतला की महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो. परंतु आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजून आमचे बरेचसे प्रश्न बाकी आहेत. जाधव साहेब, आज तुम्ही प्रवक्ते आहात, त्या संघाच्या